श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा एक उपाय सांगणार आहे। घरातल्या महिलांनी दररोज पीठ मळत असताना पीठामध्ये आपल्याला अशी एक वस्तू ही टाकायची आहे। ही वस्तू टाकल्यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी स्थिर राहते। आपल्या घरामध्ये गरिबी असेल, दारिद्र्य असेल तर तुम्ही हा उपाय करायला चालू केल्यानंतर तुमच्या घरात लक्ष्मी ही धावत येईल। घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होईल। यामुळे आपल्याला दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्याला आपल्या आयुष्यात कधीही धनधान्य संपत्तीची कमी पडणार नाही। असा हा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत। तर पहा, पिठाची कणिक ही सूर्याची कारक मानली जाते। तुमच्या घरात गरिबी असेल किंवा घरात सतत भांडण किंवा कटकटी होत असतील, तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान मिळत नसेल तर तुम्हाला हा पिठाचा अतिशय महत्त्वाचा उपाय नक्की करायचा आहे। हा उपाय जो आहे तो तुम्ही दररोज केला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला दररोज करणे शक्य नसेल तर तुम्ही आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवार या 3 दिवशी केला तरी सुद्धा चालेल। हा उपाय खूप साधा आहे, सोपा आहे, मात्र त्याचा प्रभाव खूप विलक्षण आहे, चांगला आहे, म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर पहा, आपल्या घरात स्वयंपाकघराला खूप मोठं महत्त्व आहे। स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णा वास करत असते। हा उपाय करत असताना स्वयंपाक करणाऱ्या जी गृहलक्ष्मी असते, म्हणजे जी महिला असते, तिने प्रसन्न मनाने स्वयंपाक करावा। देवतांचे नामस्मरण करीत, मंत्रजप करीत स्वयंपाक जर केला तर हा उपाय तात्काळ तुम्हाला फळ देऊन जातो। स्वयंपाक करत असताना मनात दुःख असणं, एखाद्याबद्दल वाईट भावना ठेवणं, अपशब्द बोलणं यासारख्या गोष्टी गृहिणीने कटाक्षाने टाळाव्यात। कारण जे अन्न स्वयंपाकघरात शिजवलं जातं त्या अन्नावर गृहिणीच्या विचारांचा प्रभाव पडतो। असे अन्न खाल्ल्यामुळे खाणाऱ्याच्या मनावर देखील या अन्नाचा प्रभाव नक्कीच पडतो। तर पहा, कणिक मळल्यानंतर त्या कणकेवरती, म्हणजे आपण जे पीठ मळत असतो त्या पिठावरती आपल्याला स्वतःची बोटं ही नक्की उमटवायची आहेत। म्हणजे अशी बोटे आपल्याला उठवायची आहेत। तुम्ही 5 बोटांची उठवू शकता किंवा तुम्ही 1 बोट उठवलं तरी सुद्धा चालेल। ज्या पिठावर गृहिणींच्या बोटाचे ठसे नसतात ती कणिक पित्र व वाईट आत्म्यासाठी ग्राह्य म्हणतात। अशा पिठापासून बनवलेल्या चपात्या, पोळ्या ह्या खाल्ल्याने घरात आजारपण, कटकटी, भांडणे, दुःख, गरिबी यासारख्या अनिष्ट गोष्टी होतात। यामुळे आपल्याला आवर्जून पिठावरती बोटे ही उमटवायची आहेत। गृहिणीने हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की घरात बनवलेल्या चपातीचा पहिला भाग हा देवी देवतांना समर्पित करावा। तसेच जर आपण पहिली चपाती बनवल्यानंतर ती गाईला खाऊ घातली तर सर्व देवी देवतांना नैवेद्य अर्पण केल्याचे फळ मिळतं। कारण गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो। म्हणून तुमच्या घरात गाय असेल तर आवर्जून तुम्ही पहिल्या चपाती बनवल्यानंतर ती तुम्ही गाईला खाऊ घाला। यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायम टिकून राहते। दुसऱ्या चपातीचा थोडासा हिस्सा आपल्याला घराच्या अंगणामध्ये किंवा बाल्कनीमध्ये किंवा आपल्या छतावरती कावळ्यांसाठी टाकायचं आहे। जेणेकरून काय होतं, त्याने पितृ प्रसन्न होतात आणि शेवटी चपाती किंवा भाकरी कुत्र्यासाठी काढून ठेवावी। कुत्र्याने जर ही भाकरी खाल्ली तर घरातील बाधा, आजारपण, नकारात्मक शक्ती दूर निघून जाते। घरातील इडापिडा टळते आणि घरातील शत्रुबाधा ही दूर होते असं म्हटलं जातं। म्हणून पहा, आपल्याला दुसरी चपाती बनवताना थोडासा तुकडा काढून पक्ष्यासाठी म्हणजेच कावळ्यासाठी ठेवायचा आहे आणि शेवटची चपाती भाकरी असेल तर ती आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे। तर पहा, तुम्हाला या नियमांचं पालन करूनच या 2 वस्तू तुम्हाला पिठामध्ये टाकायच्या आहेत। या वस्तू टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह व चंद्र ग्रह मजबूत बनतात। शुक्र ग्रह भौतिक सुखांशी निगडित आहे। घर, वाहन, बँक बॅलन्स, पैसा, ऐश्वर्य या सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। शुक्र ग्रह मजबूत नसेल तर तुमच्या आयुष्यामध्ये यातील कोणत्याच गोष्टी येणार नाहीत। जर तो मजबूत असेल
तर यासारख्या गोष्टी तुम्ही एकदम सोप्या रीतीने प्राप्त करू शकतात. चंद्र मजबूत असेल तर मन नियंत्रणात राहतं. समाजात मान सन्मान व पद प्रतिष्ठान मिळते. तर पीठ मळत असताना त्यात थोडंसं तूप व चिमूटभर साखर तुम्हाला घालायची आहे. या दोन्ही वस्तू शुक्राच्या कारक आहेत, कारण या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय वस्तू आहेत. या वस्तू शुक्राला मजबूत बनवतात आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त करून देतात. तुम्हाला शक्य असेल तर या 2 वस्तूसोबत थोडंसं केशरसुद्धा तुम्ही नक्की कणकेमध्ये टाकू शकतात. केशर हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. हा उपाय जर तुम्ही दररोज केला तर त्याचं फळ तात्काळ तुम्हाला मिळेल. दररोज करणे शक्य नसेल तर सोमवार, बुधवार व शुक्रवार या 3 वारी तुम्ही केलं तरीसुद्धा चालेल. हा उपाय फक्त तुम्हाला एकच आठवडा करायचा नाही. हा उपाय तुम्हाला कायमस्वरूपी करायचा आहे. हा उपाय सलग काही दिवस जर तुम्ही केला तर तुमच्या घरातले आजारपण, कटकटी, भांडणे, दुःख, दारिद्र्य यासारख्या गोष्टी नावाला देखील उरणार नाहीत. तर या 2 वस्तू तुम्ही आजपासूनच नक्कीच पिठामध्ये टाकायला सुरुवात करा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.